नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासैनिक चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट त्याच्यामधील टॉपिक दुसरा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यामधील मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल। तर त्याच्यामध्ये आपण कोणता पॉइंट बघणार आहोत? मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल, म्हणजेच पिरियडिक टेबलचा लॉंग फॉर्म आणि मॉडर्न पिरियडिक टेबल। द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स resulting from an arrangement of the elements in an increasing order of their atomic numbers is the modern periodic table। आता बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं गेलं? अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स, म्हणजेच त्यांच्या अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने काय केलं गेलं? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केले गेलं। द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल। आता बघा, ह्या ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशा प्रेडिक्ट केल्या गेल्या, कशा सांगितल्या गेल्या? विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबलच्या सहाय्याने त्याच्या प्रॉपर्टीज सांगितल्या गेल्या। फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर म्हणजेच अनुक्रमांकाच्या बेसिसवर सांगितले गेले। द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल, आणि या मॉडर्न पिरियडिक टेबललाच काय म्हटलं? लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल। In the modern periodic table, the elements are arranged in accordance with their atomic number। आता बघा, हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये एलिमेंट्स कसे अरेंज केले गेले? तर त्यांच्या ॲटॉमिक नंबर नुसार। सी टेबल 2.7। So this is the 2.7 table, modern periodic table। In this, S block elements are at the left side and at the right side P block elements। So here is the arrangement of elements। So as a result, most of the drawbacks of Mendeleev's periodic table appear to be removed। आता बघा, मेंडेलीव होते, त्यांनी काय केलं होतं? पिरियडिक टेबल त्यांनी सांगितला होता, त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते, ते कोणी रिमूव्ह केले? मॉडर्न पिरियडिक टेबलने त्याच्यामधले ड्रॉबॅक रिमूव्ह केले, म्हणजे काढून टाकले। हाऊएव्हर द ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table। तर बघा, हायड्रोजनची जी पोझिशन होती ती काय केली नाही? रिमूव्ह केली नाही मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये। मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये हायड्रोजनची जी पोझिशन आहे ती आहे तशीच ठेवली। वी हॅव सीन इन द previous standard that the electronic configuration of an atom, the way in which the electrons are distributed in the cells around the nucleus। आता बघा, मागील इयत्तेमध्ये तुम्ही काय शिकला होता? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम। आता बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम इन द वे इन विच इलेक्ट्रॉन आर डिस्ट्रीब्युटेड इन द सेल्स, म्हणजेच बघा काय असतं? ॲटम मध्ये न्यूक्लियस असतं आणि त्यानंतर त्याच्या भोवती ज्या सेल आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं असतं? इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं। is determined by the total number of electrons in it, आणि ते कशाने डिटरमाइन केलं जातं? त्याच्यामध्ये असणारे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून काय केलं जातं? ते डिटरमाइन केलं जातं। and the total number of electrons in an atom is same as the atomic number, आणि याच्यामध्ये जे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय असतात? ॲटॉमिक नंबर इतकेच असतात।
The relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. आता बघा हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये काय दाखवलं atomic number of element and its electronic configuration यांच्यामध्ये रिलेशन क्लिअरली दाखवलं. So structure of modern periodic table. आता modern periodic table चं स्ट्रक्चर कसं आहे बघा. The modern periodic table contains 7 horizontal rows called the periods 1 to 7. Similarly, the 18 vertical columns in the table are the groups 1 to 18. आता बघा याच्यामध्ये हा जो टेबल आहे मॉडर्न पिरियडिक टेबल याच्यामध्ये काय आहेत बघा पिरियड्स आहेत आणि काय आहेत ग्रुप आहेत. आता पिरियड्स किती आहेत याच्यामध्ये ग्रुप किती आहेत 7 groups and 80 periods. So here 7 periods and 80 groups in the periodic table. So here 80 groups and 7 periods in the periodic table. So these are the modern arrangement of the modern periodic table. Here these 18 are the group and 7 are the period 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So these are the 7. So the modern periodic table contains 7 horizontal rows called periods. त्यांना काय म्हणतो आपण periods आणि 18 आहेत त्यांना काय म्हणतो आपण 18 vertical columns आहेत त्यांना आपण काय म्हणतो groups असे म्हणतो. The arrangement of the periods and groups result in the formation of boxes. आणि त्यांची जी अरेंजमेंट आहे म्हणजे त्यांची मांडणी जी आहे periods आणि ग्रुपची ती बॉक्सच्या फॉर्म मध्ये येते. आता बघा atomic numbers are serially indicated in the upper part of the boxes. आता जो atomic number आहे एलिमेंटचा तो कुठे इंडिकेट केलेला आहे upper part of the boxes. Each box corresponding to the place of one element. आता बघा प्रत्येक बॉक्स मध्ये एक एलिमेंट असतं जसं की आपल्याला इथे दाखवलं आहे बघा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ते प्रत्येक बॉक्स मध्ये एक एलिमेंट आहे आणि त्याचं जे atomic नंबर आहे तो अप्पर पार्ट मध्ये दाखवला आहे. जसं की बघा इथे आपल्याला दिसत आहे हायड्रोजनचा 1 आहे, लिथियमचा 3 आहे, हेलियमचा 2 आहे. हे जे आहेत त्यांचे atomic नंबर आहेत जे अप्पर पार्ट मध्ये दाखवलेले आहेत. आता बघा apart from these 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. This is called lanthanide series and actinide series respectively. There are 118 boxes in the periodic table including the 2 series. It means there are 118 places for elements in the modern periodic table. म्हणजेच बघा ह्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एकूण बॉक्सेस किती आहे 118 म्हणजे 118 बॉक्स आहेत आणि प्रत्येक बॉक्स मध्ये एक एलिमेंट आहे म्हणजेच इथे एकूण किती एलिमेंट आहेत 118 एलिमेंट आहेत. आता बघा ह्या पिरियडिक टेबलच्या अपार्ट फ्रॉम 7 रोज हे जे 7 ग्रुप सोडून काय आहेत बघा रोज सोडून 2 रोज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम. त्याच्या खाली काय दाखवलेले आहेत बघा 2 रोज सेपरेटली दाखवलेले आहेत. त्यांना काय म्हणतो आपण लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. Very recently formation of few elements was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. All the 118 elements are now discovered. आणि हे जे 118 एलिमेंट्स आहेत ते आता काय झाले डिस्कवर्ड झालेले आहेत.
The entire periodic table is divided into 4 blocks, namely S block, P block, D block and F block. आता बघा हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो कशामध्ये डिवाइड झालेला आहे? 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड झालेला आहे. आणि ते ब्लॉक्स कोणते आहेत? आता बघा इथे आपल्याला दाखवलेला आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. त्याच्यामध्ये बघा हा जो पिरियडिक टेबल आहे तो किती ब्लॉक मध्ये क्लासिफाय झालेला आहे? 4 ब्लॉक मध्ये. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि हा जो खाली आहे तो एफ ब्लॉक. आता पिरियडिक टेबलच्या ह्या बॉटमला हा जो एफ ब्लॉक आहे ते कोणत्या सिरीज आहेत? इथे जे आहे ते लॅन्थेनाइड सिरीज आहे फ्रॉम एलिमेंट La to Lu. This is the lanthanide series and actinide series which is from AC to Lr. ही जी आहे ती काय आहे बघा? ॲक्टिनाइड सिरीज आहे. आणि ॲक्टिनाइड जे असतात ते कसे असतात? रेडिओ ॲक्टिव्ह असतात. आता बघा याच्यामध्ये द एस ब्लॉक कंटेन ग्रुप्स 1 and 2. एस ब्लॉक मध्ये कोणते कोणते ग्रुप येतात? पहिला आणि दुसरा. The group 13 to 18 constituent the P block. The groups 3 to 12 constituent D block. While the lanthanide and actinide series at the bottom from the F block. The D block elements are called transition element. तर बघा हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. The D block elements are called, that is transition element. त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्झिशन एलिमेंट असे म्हणतो. डी ब्लॉक एलिमेंट्सला काय म्हणतो आपण? ट्रान्झिशन एलिमेंट असे म्हणतो. अ zigzag lines can be drawn in the P block of the periodic table and 3 periodic table. The 3 traditional types of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of this zigzag line. The metalloid elements lie along the border of this zigzag line. All the metals lie on the left side of the zigzag line while all the non-metals lie at the right side. आता बघा मेटल्स जे आहेत ते कुठे आहेत? लेफ्ट साइडला आहेत आणि नॉन मेटल जे आहेत ते कुठे आहेत? राईट साइडला आहेत. आता इथे बघा एस ब्लॉक मध्ये कोणते कोणते पिरियड्स आहेत? तर 1 आणि 2. आणि बघा इथे काय आहे? कोणते कोणते ग्रुप आहेत? पहिला आणि दुसरा. आणि पी ब्लॉक मध्ये बघा 13 पासून 18 पर्यंत. डी ब्लॉक मध्ये बघा 3 पासून 12 पर्यंत काय आहे? डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि ह्या डी ब्लॉक एलिमेंट्सला काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट्स असे म्हणतात. आता बघा डी ब्लॉकच्या नंतर या पिरियडिक टेबलच्या खाली आपल्याला कोणता ब्लॉक भेटतो? एफ ब्लॉक. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स आहेत. आणि यांना काय म्हणतात? लॅन्थेनाइड सिरीज फ्रॉम La to Lu. आणि ॲक्टिनाइड्सला फ्रॉम AC to Lr. त्यांना काय म्हणतो आपण? ॲक्टिनाइड सिरीज असे म्हणतो. आणि आता बघा लेफ्ट साइडला कोणते आहेत? लेफ्ट साइडला मेटल्स आहेत आणि राईट साइडला नॉन मेटल्स आहेत. हे जे लेफ्ट साइडला दिसत आहेत हे सगळे मेटल्स आहेत आणि राईट साइडला दिसत आहेत ते काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. त्यानंतर बघा मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आता हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये बघा मॉडर्न पिरियडिक टेबल आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स within a period of neighboring elements differ slightly in their properties while distant element differ widely in their properties. आता बघा हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या पिरियड मधले नेबरिंग म्हणजे त्यांच्या शेजारचे जे एलिमेंट आहेत ते काय आहेत बघा? स्लाइटली डिफर म्हणजे एकमेकापासून थोडेसे डिफरंट आहेत इन देअर प्रॉपर्टीज. त्यांचे प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे जे गुणधर्म आहेत ते काय थोडे वेगळे आहेत. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलरली अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज.
आता बघा जे सेम ग्रुपमध्ये एलिमेंट्स आहेत ते काय करतात बघा, त्यांच्या ज्या थोड्या प्रॉपर्टीज आहेत त्या थोड्या सेम आणि ग्रेडेशन असतात. These characteristics of the groups and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of the element. आता बघा हे जे त्यांची वैशिष्ट्ये आहेत, गुणधर्म आहेत ग्रुप्स आणि पिरियड्सचे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, ते कशामुळे आहे? त्यासाठी कारण काय आहे? बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. मूलद्रव्याचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामुळे काय आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक दिसतात. इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट which decide the group and periods in which it is to be placed. आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे एलिमेंटचं ते काय डिसाइड करतं, ते कोणत्या ग्रुपमध्ये आणि कोणत्या पिरियडमध्ये ते इलेक्ट्रॉन प्लेस्ड होणार हे डिसाइड करतं. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड. आता हे ग्रुप आणि पिरियड आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्ये काय आहेत बघा. The characteristics of the group and periods in the periodic table are understood by comparison of the properties of the element. त्याच्यामुळे काय होतं बघा, एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म असेल त्याचे कंपॅरिझन इझिली करता येते किंवा समजतं. Various properties of all the elements in the group show similarly the gradation. However, the properties of elements change slowly while going from one end to other. For example, from left to right in particular period. आता बघा एखाद्या पर्टिक्युलर पिरियड मधून आपण लेफ्ट टू राईट जात असताना काय होतं बघा, एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या थोड्या स्लाइटली स्लोली चेंज होत जातात. Groups and electronic configuration. आता बघा go through the modern periodic table number 2.7 and write the names one below the other of the elements of group first. आता बघा ग्रुप फर्स्ट मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचं काय करायचं आहे तुम्हाला, पिरियोडिक टेबल मध्ये बघून राईट द नेम्स लिहायचे आहेत एलिमेंट्सचे. तर बघा इथे आपल्याला दिसत आहेत ग्रुप फर्स्ट कोणता आहे बघा, इथे ग्रुप फर्स्ट एलिमेंट. ग्रुप फर्स्ट एलिमेंट. आता बघा ग्रुप कुठे आहे, 18 व्हर्टिकल कॉलम इन दिस टेबल आर ग्रुप 1 to 18. व्हर्टिकल कॉलम जे आहेत त्यांना आपण ग्रुप म्हणतो. म्हणजे ग्रुप फर्स्ट मध्ये कोणता आहे, एस ब्लॉक आहे 1 to 2. आणि ग्रुप फर्स्ट मध्ये काय येणार आहेत, कोणते कोणते एलिमेंट, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सॅन्सियम अँड फ्रान्सियम, सिझियम अँड फ्रान्सियम. हे जे एलिमेंट आहेत ते कोणते आहे, ग्रुप फर्स्ट मधले आहेत. म्हणजे तिथे काय आहे बघा 18 ग्रुप्स आहे, 7 पिरियड्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट्स इन द ग्रुप. आता याचे जे आहे ते फर्स्ट 4 एलिमेंट कोणते कोणते आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. याचे काय करायचं तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे आहे. विच सिमिलरली डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन. त्यांचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय सिमिलरली फाइंड केलं, हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ईच ऑफ दिस एलिमेंट. तर त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येक एलिमेंट मध्ये किती आहे. You will find that the number of valence electrons in all these elements from the group first that is family of alkali metals.
हे जे सगळे आहेत ग्रुप फर्स्ट मधले ते काय आहेत, अल्कली मेटल्स आहेत. इज द सेम, त्यांचे काय आहे, इज द सेम. सिमिलरली इफ यू लुक ॲट द एलिमेंट्स फ्रॉम एनी अदर ग्रुप you will find the number of their valence electron to be the same. जर आपण दुसरा एखादा ग्रुप घेतला तर काय होईल बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येईल, तर नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी सेम. त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील ते सेम असते. फॉर एक्झाम्पल द एलिमेंट्स बेरिलियम, Be magnesium Mg and calcium belong to the group 2, that is the family of alkaline earth metals. There are 2 elements in their outermost shell. Similarly, there are 7 electrons in the outermost shell of the elements of fluorine, chlorine from the group 70. That is the family of the halogen. While going from the top to bottom within any group, 1 electron cell get added at a time. From this, we can say that the electronic configuration of the outermost cell is characteristics of particular group. However, as we down a group, the number of cells goes increasing. जसं आपण ग्रुप मध्ये खाली जाऊ तसे काय होतं बघा, नंबर ऑफ सेल्स गोज इन्क्रीजिंग. ज्या सेल्स असतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या त्या कशा होतात बघा, इन्क्रीजिंग म्हणजेच वाढत जातात. जसं की बघा हायड्रोजनचा आहे 1s2, एस सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, 1s1, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि एस ब्लॉक मधला आहे आणि त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, पहिलीच कक्षा, त्याच्यामध्ये काय असणार आहे, 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणून हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे, 1s1, एस ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे काय करतो आपण, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. आता बघा याच्या अप्पर साइडला जे आहे ते त्याचे काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे म्हणजेच अनुक्रमांक आहे आणि त्याच्यावरून आपण काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. आता बघा इथून जसं आपण डाऊन म्हणजेच खाली येऊ तसेच काय होईल, प्रत्येक सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो वाढत जाईल. द नंबर ऑफ सेल्स गोज ऑन, सेल ज्या आहेत त्या कशा होतील, वाढत जातील. डू यू नो युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. आता बघा युरेनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 92 आहे. ऑल द एलिमेंट्स बिहाइंड द युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर्स 93 to 118 आर मॅन मेड. आता बघा ह्या पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स आहेत फ्रॉम 93 to 118. आता बघा 93 किती आहे, कुठे आहे, इथे. हा आहे युरेनियम ज्याचं काय ॲटॉमिक नंबर 92 आहे. या युरेनियम पासून 118 पर्यंत जे एलिमेंट्स आहेत, नेप्च्युनियम वगैरे ही जी एलिमेंट्स आहेत ती सगळी कशी आहेत, मॅनमेड म्हणजेच काय, मानव निर्मित एलिमेंट आहेत. आणि बाकीचे जे एलिमेंट आहेत ती काय आहे, निसर्गामध्ये आढळतात म्हणजेच नॅचरल एलिमेंट. ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओ अँड अनस्टेबल अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. आता बघा ही जी सगळी एलिमेंट आहेत ती कशी आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे त्याच्यापासून किरणे उत्सर्जित होतात. आणि अनस्टेबल आहेत म्हणजे ते एलिमेंट स्टेबल नाही आणि त्यांना कसे असते, व्हेरी शॉर्ट लाईफ, त्यांची जी लाईफ आहे, लाईफ टाइम तो खूप कमी असतो. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. बघा आपण आता काय शिकलो, पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्स जे आहेत ते कसे अरेंज झालेले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आता बघा याच्यामध्ये व्हर्टिकल कॉलम जे आहे त्यांना काय म्हणतो आपण, ग्रुप्स म्हणतो. देअर आर 18 ग्रुप. आता बघा व्हर्टिकल म्हणजेच उभे कॉलम जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुप्स असे म्हणतो. The chemical properties of the elements in the same group show similarity and gradation.
आता बघा हे जे एलिमेंट आहेत सेम ग्रुप मधले ते काय दाखवतात, सिमिलॅरिटी आणि ग्रेडेशन दाखवतात. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. आता बघा जे हॉरिझॉन्टल रोज आहेत म्हणजे ज्या आडव्या लाईन आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. देअर आर इन ऑल 7 periods the properties of elements change slowly from one end to other in the period. आता बघा हा जो पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल आहे याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, याच्यामधले जे एलिमेंट आहेत ते कसे अरेंज केलेले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. याच्यामध्ये काय बघा हे 7 पिरियड आहेत, 1 2 3 4 5 6 7 पिरियड आहेत आणि 18 ग्रुप आहेत फ्रॉम 1 to 18. आणि हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत म्हणजे उभ्या लाईनी ज्या आहेत त्याला काय म्हणतो आपण, ग्रुप्स असे म्हणतो. आणि जे आडव्या लाईन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पिरियड्स असे म्हणतो. आता हे जे 7 पिरियड आहे त्या 7 पिरियडच्या खाली बघा दोन सिरीज आहेत. त्याच्यामध्ये पहिली सिरीज आहे लॅन्थेनाइट आणि दुसरी सिरीज आहे ॲक्टिनाइट. आणि हे कोणत्या ब्लॉक मध्ये येतात, एफ ब्लॉक मध्ये येतात. म्हणजे हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो 4 पार्ट मध्ये आहे. एस ब्लॉक 1 and 2 group, D block from group 3 to 12, P block from elements from groups 30 to 80 and the 4 F block from F block which contain lanthanide and actinide cells. This is the periods and electronic configuration. So next point we see in the next video. Thank you for watching. Please like, share, subscribe our channel for more videos on Mahasemi English. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.